अ, आजची कथा आहे गदिमांचीच. पुस्तकाचे नाव आहे कृष्णाची करंगळी. कथेचे नाव आहे मुकी कहाणी. ही कथा आहे दादरच्या चाळीत घडणारी. कथेच्या सुरुवातीला चाळीचे आणि तिथे राहणाऱ्या लोकांचं वर्णन गदिमांनी केलेलं आहे. या चाळीतल्या एका इमारतीजवळून रेल्वे रोड इतके जवळून गेले आहेत की या इमारतीच्या पाठभिंतीत आणि रेल्वेच्या रुळात 5 ते 7 फुटांचं अंतर असेल. पाठभिंतीच्या कुठल्याही खिडकीशी उभे राहिलं की दादरच्या दोन्ही स्टेशनांची वर्दळ दृष्टीस पडू पडू शकते. माडीवरल्या खिडकीतून तर पाहणाऱ्याच्या डोळ्यांपुढचे दृश्य तर आणखीन रुंदावते. या रेल्वे रुळाची सारी गुंतागुंत अचूक निहाळता येते. दोन्ही स्टेशनातील भीड ठीकपणे पाहता येते. इतका तो रेल्वे रूळ त्या इमारती जवळनं गेलेला आहे. आता ह्या चाळीमध्ये किशी आणि गोपीनाथ दोघंही राहत आहेत. किशी आली तिच्या दादा बरोबर नव्या वहिनीला सोबत म्हणून. तसं किशीचं वय आहे 15च्या आसपास. गोपीची आणि तिची ओळख तशी झाली ती सार्वजनिक न्हाणीघरात. तिथं ती दुपारची भांडी घासत असताना तो अचानक तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. तशी ती घाबरली आणि पटकन निघून गेली. त्याचं नाव गोपीनाथ आहे हेही तिला तिच्या दादाकडून समजलं आणि तो समोरच्या खोलीत राहतो हेही. त्याचं गाणं गुणगुणणं किशीला आवडू लागलं होतं. त्याचं पिळदार शरीर, कुरळे केस, टपोरे डोळे, गोरापान रंग असा गोपी किशीला आवडू लागला होता. दुपार झाली की गोपी त्याच्या खिडकीत आणि किशी वरांड्यात उभं राहून एकमेकांना तासन तास बघू लागले. दोघांच्याही जातीत संस्कृतीत अंतर आहे हे जाणवत असताना दोघही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. एका दुपारी धीर करून गोपीने किशीला पत्र दिलं. तिने पत्र वाचलं खरं, पण तिला त्यातले शब्द समजले, पण भावना मात्र काही ती समजू शकली नाही. तिनेही उलट पत्र पाठवलं, पण गोपीची तीच अवस्था झाली. असे ते रोज एकमेकांना न्याहाळत होते, बघत होते, त्यांचं प्रेम वाढत होतं. पण एके दिवशी गंमत झाली. दैवाने घडवावा असाच एक बनाव पुढच्या 2-3 दिवसात घडला. चाळीत कसला तरी उत्सव होता आणि मंडपाचं काम सुरू झाले. किशीच्या वरांड्यामध्ये किंतान लटकले. किंतान म्हणजे आपण ते झिरमोळ्या वगैरे म्हणतो ना कापडाच्या, तसं. गोपीची खिडकी पण पडद्याआड झाली. त्या 2 जीवांना लाभणारे नेत्रसुखही हरपले. दोघेही अस्वस्थ झाले. दोघांनाही अन्न गोड लागेना. एकमेकांच्या नजरा मिळतील असा कोण आणखीन कुठूनच साधता येईना. दुपारी झोपणारी चाळ रात्री देखील जागू लागली. किशी आणि गोपी यांची तगमग वाढली. एकमेकांकडे टक लावून न बघता जगणे दोघांनाही अशक्य झाले. त्या दोघांच्या यातना आणखीन तिसऱ्याला मात्र कळल्या नाहीत. कधीच कळल्या नाहीत. नजरेची काडी काडी जमून त्या प्रेमी पाखरांनी जमवलेले घरटे एकदम नाहीसे झाले. त्यांचे डोळे आंधळ्या चिमण्यांसारखे पांगुळ गतीने इकडे तिकडे उडू लागले. मुंबईतील सकाळ सांगण्या इतकी सुंदर कधीच नसते. आज मात्र खरेच एक छान सकाळ उगवली. ओलीवर पडलेली उन्हे निसण्यावरच्या कसांच्या रेघांसारखी रम्य दिसू लागली. रेल्वे प्लॅटफॉर्म सोडून गोपीनाथ चालत चालत थोडका वर आला. रंगाऱ्याच्या चाळीच्या भिंतीच्या समांतर असलेल्या लोहमार्गावर येऊन उभा राहिला. आता त्याच्या अंगावर तिकीट चेकरचा पांढरा वेश होता. त्या वेशात किशीने त्याला कधीच पाहिलं नव्हतं. तो काय नोकरी करतो हेही तिला माहित नव्हतं. नजरेची देवाणघेवाण करण्याची इतकी सोपी जागा आपणाला पूर्वी का आठवली नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. रुळाच्या मध्यावर येऊन त्याने वर पाहिले. त्याचा अंदाज खरा ठरला. किशी खिडकीत होती. पाखरांना नवी जागा मिळाली. पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित नजरेच्या काड्या घरकुल बांधू लागल्या. नव्याने बांधू लागल्या. भोळ्यांचा मुका चिवचिवाट सुरू झाला. गोपी वर पाहत होता. किशी खाली पाहत होती. नजरेच्या काड्या भराभर जमल्या. होता होता घरकुल पुरे झाले. 2 पाखरे आत विसावली.
एकमेकांच्या उभेत अगदी अबोल बसली. पंखांची हालचाल देखील नकोशी झाली. इतकी शांतता आणि समाधी त्यांना साधली. वेळेची जाण राहिली नाही. साधाचे ज्ञान राहिले नाही. चार डोळ्या वाचूनची दुनिया जणू नाहीशी झाली. खालचे डोळे वर उडाले होते. वरच्या दोन डोळ्यांनी त्यांना आपल्या उभेत घेतले होते. एकदम सोसाट्याचा वारा यावा तशी एक लोकल गाडी मुंबईच्या बाजूने दणादणा आली. गोपीला ते कळले नाही. किशीला ते उमगले नाही. डोळ्यांचे पाते लवते न लवते एवढ्यात लोकलच्या मस्तकाने गोपीच्या शरीराला खुंदाडा मारला. किशी जोरात किंचाळली. गाडी त्याच गतीने पुढे निघून गेली. एक सुकुमार तरुण देहाचे छिन्न विछिन्न तुकडे झाले. ऊन ऊन रक्ताच्या शिंतोड्यांनी थंडगार लोखंड भिजून निघाले. चाळीतल्या लोकांना गोपीनाथ विषयी फारशी माहिती नव्हती. तो पंजाबी होता की युक्त प्रांतीय होता हेही त्यांना माहीत नव्हते. मुरली त्याला फक्त नावाने ओळखत होता. त्याचे मरण दृष्टीने पाहिल्यामुळे आपल्या बहिणीने अंथरूण धरले एवढेच त्याला कळले. त्यापेक्षा अधिक कुणाला आणि काहीच कळले नाही. मुरलीची तरणीताठी बहीण त्या आजारात गेली. तेव्हा विमनस्क झालेला मुरली हताशपणे म्हणाला, त्या खेड्यातल्या पाखराला मुंबई मानवली नाही. किशी गोपीनाथची मुकी प्रेम कहाणी मुकीच राहिली. चाळीतल्या भिंतींना सारे माहीत आहे, पण त्यांनाही वाचा नाही.